हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। राजाधिराज चंद्र भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु देवे सर्वकार्यासु सर्वदा। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अलङ्कापुरीं निशिहासनस्थं पदन्दाभोजसुरसिद्धिप्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समादित्यमूर्ति भजे ज्ञानदेव। नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करापूर्ण कीर्ति। समचरण सरोज सागरांबुदाभं जगन्निहत पाणि मंगलं मंगलाम। करुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदधरास विठ्ठल चिंतयामि। वडोळ्या दोणी भुजा आळो घेऊनी आलिंगवया लागुणी तयाची अंग। गणेशपुरीचा अध्याय 9वा ओळी 17वी श्लोक 34वा। ह्या ओळीच्या माध्यमातून भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात। काय सांगतात ते म्हणून दोन्ही भुजा आळो घेऊनी आलिंगवया लागुणी तयाचे अंग। कारण भगवान परमात्मा हा निर्गुण होता, त्याला आकार नव्हता। त्याला आकाराला कोणी आणलं तर साधू संतांनी आणलं। ज्याप्रमाणे समुद्राचं पाणी धारा आहे, कोणाच्या उपयोगाला येत नाही, पिता येत नाही समुद्राचं पाणी, पण साधू संतांचे उपकार तसं मेघाचे उपकार आपल्यावरती आहेत। ते मेघ आहेत, त्या पाण्याचं शोषण करून त्यांनी आपल्याला गोरा पाणी देतात। तसं संत मायबाप जे आहेत ते भगवंताचं नामस्मरणाचं पाणी आपल्याला पाहतात। त्या नामस्मरणाच्या पाण्यामुळं आपण जिवंत आहोत। नामस्मरण जर नसतं माणसाच्या जीवनामध्ये तर मनुष्य पशुप्रमाणे वागला असतो। म्हणून बंधनं जी आहेत ती मनुष्याला आहेत। काय मनुष्याने जर ती बंधनं पाळली नाही तर मनुष्याच्या जीवनामध्ये आणि पशुच्या जीवनामध्ये काय फरक आहे? तुम्हाला जेवढा आनंद सलाबमध्ये झोपून शाणी मिळतो, येशीमध्ये झोपून शाणी मिळतो, तेवढंच नाल्याच्या किळ्याच्या नाल्यामध्ये लोळून शाणी आनंद मिळतो। काही फरक नाही। म्हणून मनुष्याला परमेश्वराने अक्कल दिलाय। मनुष्य काय न करू शकत, मनुष्य काय न करू शकत, मनुष्य पाहिजे ती वस्तू करू शकतो। आज मनुष्य चंद्रावरती पोचलाय, मंगळावरती पोचले। नवे नवे तुम्ही इथे काय खाता ते अमेरिकेला दिसतो।
एवढी विज्ञानाने प्रगती केली नाही. माय बाप्पा हो, कोणाची प्रगती आहे? विज्ञानाची. पण तुम्ही इथे काय खाता, काय जेवता, ते तिकडे मोबाईल आहे. म्हणून भगवंताने सांगितले ज्ञान आणि विज्ञान. ज्ञान म्हणजे परमार्थ आणि विज्ञान म्हणजे संसार. विज्ञानाचा नाश होतो. विज्ञान आम्हाला सुखी राहण्याकरता शिकवतो, पण परमार्थ आम्हाला आनंदी राहण्याकरता शिकवतो. ज्ञान जे आहे ते आम्हाला सुखी राहण्याकरता शिकवतो, पण परमार्थ आहे तो आपल्याला आनंदी राहण्याकरता शिकवतो. म्हणून आजचा जो दिवस आहे योगेश्वर भगवंताचं मंदिर आहे. काय 7व्या अवताराचा प्रभू रामचंद्राची आज नवमी आहे. नवमीला महत्व का आलं? ज्या दिवशी रामचंद्र अवतीर्ण झालं म्हणून नवमीला महत्व आलं. तर ते कितीतरी वर्षातून नवम्या जातात. तर नवमीला महत्व आहे का? विजेला महत्व का आलं? संत तुकोबाराय ज्या दिवशी वैकुंठ गमन केलं म्हणून त्या विजेला महत्व आलं. काय चैत्र पौर्णिमेला महत्व का आलं? तर त्या दिवशी हनुमंतराय या पुतळावरती प्रगट झालं. चैत्र पौर्णिमेला महत्व आलं. मार्गशीर्ष पौर्णिमेला महत्व आलं. त्याच्यामुळं भगवान दत्तात्रेयांच्या अवतारामुळं. म्हणून कोणत्या तरी कारणाने माणसाला महत्व प्राप्त होतं. मुलगा झाला तर बाबाला महत्व प्राप्त होतं. त्याला बाबा पण म्हणत नाही. म्हणजे कोणत्या तरी कारणाने माणसाला महत्व प्राप्त होता असतो, त्याला कारण लागतो. पौर्णिमा किती आहेत? होळी पौर्णिमा, काय गुरुपौर्णिमा, नारळी पौर्णिमा, हनुमंत जन्म पौर्णिमा, दत्त जन्म पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा, अशा कितीतरी पौर्णिमेला महत्व आहे. ज्या दिवशी भगवंत उत्तर प्रदेशामध्ये अवतीर्ण झाले, कुठे? राजा दशरथाच्या महालामध्ये. आता आपल्या जन्माची तर कीर्तनामध्ये सेवा होऊन गेला असेल. तुम्हाला ते आख्यान त्यांनी सांगितलं असेल. आपल्याला पुढे सांगितलं काय करत काय करत. भगवंत कशा करता येतो? जेव्हा जेव्हा भक्तांना संकट पडतो, काय परित्राणाय साधूना विनाशायाचे दुष्पणार्थ संभवयानी युगे युगे धर्म रक्षणा करता तो भगवंत अवसर घेत असतो. तर भगवंत निघून निराकार आहे. त्याला काही यायची गरज नसतो. साधू संतांचं रक्षण करण्याकरता, धर्माचं मान वाढवण्याकरता धर्मवंत त्या भूतलावरच्या अवतीर्ण होत असतो. मला रामायणाचं मी दृष्टांत सांगतो. काय आता मागचं तर होऊन गेला. पुढे राम 14 वर्षाचे झाले. 14 वर्षाचे झाले. धनुर्विद्या शिकले, शास्त्र शिकले, गायनकला शिकले. त्यावेळेला विश्वामित्र ऋषी, विश्वाचा मित्र म्हणून विश्वामित्र, त्याचा यज्ञ चालू होता पुढे टाटिका वनामध्ये. ते राक्षस काय करायचं? त्यांचा यज्ञ चालू असताना त्याच्यामध्ये मांस आणून टाकायचे, माती टाकायचे, दगड टाकायचे, नवे नवे लघुशंका करायचे. ते कोण होते? राक्षस. आता पण राक्षस आहेत. राक्षस मेले नाही. तुमची रामनवमीच्या उच्चावर निघाला पालखी निघून तुमच्यावरती डगरा मारतात. आहेत राक्षस. सावधला त्यांच्यापासून, त्या राक्षसापासून. अजून राक्षसाची भट्टी झाली आपल्या परत. तुमच्या हनुमंत जयंतीची पालखी निघून डगरा मारतात. काय करतो हनुमंत त्यांना? नाही, ते राक्षस आहे. तुमचं कार्य पूर्ण होऊन द्यायचं नाही. आणि त्या राक्षसांची पाठी आपलं पण देव आहे. मला पटवून देतो. राक्षस कोण होतं? आणि त्यांचा गुरु कोण होता? शुक्राचार्य. कोण होतं जातीने? ब्राह्मण होता. राक्षसांची पाठी आपली पण लोक अजून करत आहेत. आणि ते राक्षस आपल्या कार्यावरती कधी घाला त्याचा पक्का लागत नाही. आपली संख्या कमी होत चालली आणि राक्षसांची संख्या वाढत चालली. तुम्हाला समजण्यासाठी मी कोणाला राक्षस बोलतो, त्याच्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे. त्यांची एवढी मुलं असे टोपे घालून जातात. आपल्या पोरांना भगवंताचं दर्शन सुद्धा माहित ना की आपल्या माझ्या गावामध्ये भगवान कृष्णाचा उत्सव आहे. किती लोकांची उत्सवाला आले असते. म्हणून त्या विश्वामित्रांनी अयोध्याला आले आणि दशरथ राजाकडे राम प्रभू मागितले. कशा करता? तर आपल्या यज्ञाकरता, रक्षणा करण्याकरता. मला सांगा, तुम्ही
विश्वामित्र काय आपल्या यज्ञाचे रक्षण करू शकला नसता का? ज्यांनी प्रति सृष्टी निर्माण केली एवढी ताकद होती त्याच्यामध्ये, त्याला राक्षसांचा बंदोबस्त करता नसता आला. तर ज्यावेळेला तुम्ही पूजेला बसता किंवा यज्ञाला बसता, तुमच्या हाताला यज्ञ कंकण बांधलेलं असतं आणि त्यावेळेला तुमच्या हाताकडून काही वाईट घडता कामा नाही. म्हणून दशरथ राजाकडे तो विश्वामित्र मार्गाला आला. राम आणि लक्ष्मण त्याचा भावार्थ आहे. त्याने काही क्षणामध्ये त्याला शापूशानी मारला असते राक्षसाने. एवढं पावर होते त्याच्यामध्ये विश्वामित्रामध्ये. वशिष्ठ ऋषींची 100 मुलगे मारले त्यांनी शाप देऊन त्यांनी. कोणी विश्वामित्राने हरिश्चंद्र राजाला सगळं फॉलो करून सोडला होता, स्वतःला विकायला लावला होता, पत्नीला विकायला लावली होती, रोहिदास बालाला विकायला लावला होता. एवढा तो सामर्थ्यशाली विश्वामित्र होता. पण तो रामप्रभूला मारण्याकरता वशिष्ठाकडे आला. तसं राजाने सांगितलं, तुम्ही आल्या तुम्हाला पाहिजे ते मी देतो, पण राम आणि लक्ष्मण मध्ये जीव के प्राण आहेत याला मागू नये. सगळं मला तुझी धन नको, संपत्ती नको, सगळं मी स्वतः येतो, तू पण नको, माझं सैन्य देतो, सैन्य पण नको, मला राम आणि लक्ष्मण पाहिजे, मला राम पाहिजे. नाही तुम्ही जातो बोलते. एवढ्यामध्ये ही वार्ता वशिष्ठ मुलीनं कळली. तेव्हा ते धावत आले. राजा करतो काय, ते बाप वशिष्ठ ऋषी आहे, त्याला बोलू नकोस की राम मिळणार नाही, त्याला राम नव्हे लक्ष्मण पण घेऊन जा म्हणून सांग त्यांना. एकाच्या बाजूने दोघे देऊन टाकले, राम आणि लक्ष्मण. कोणाला? विश्वामित्राला. तेव्हा ते राम लक्ष्मण घेऊन विश्वामित्र जेव्हा ताटिका वनामध्ये आले तेव्हा ताटिकेचा आवाज आला. तेव्हा रामाचं म्हणून धैर्य किती आहे ते बघण्याकरता विश्वामित्राने सांगितलं, रामा आणि हा ताटिका वन लागला आहे. आता ताटिका धावते, तिला माणसाचा वास झाल्यानंतर तुम्हाला धावून टाकेल. रामाने सांगितलं, एक ताटिका काय 1000 ताटिका जरी आल्या ना तर ते बाणामध्ये फोडून काढील. प्रश्न केला विश्वामित्राने. राम धन्य आहे. पण राम प्रभू तिथे गेले, त्यांचा यज्ञ सफल केला. कोणता? विश्वामित्रांचा. 20,000 राक्षस मारलं. काय मारीचाळावर स्वभावला मारला. मारीचाळा 7 समुद्र पलीकडे उडवला बाणाच्या मध्ये. असे जे रामप्रभू कामं केली. कोणाची? तर भक्तांची. भक्तांची कामं करण्यासाठी प्रभू, तो निराकाळ असणारा प्रभू 2 हात घेऊन शरीर आलेला आहे. काय माणसासारखा प्रभू झाला आमचा. बाकी कोणाला भगवंत भेटला का? कोणत्या धर्मामध्ये भगवंत भेटलाय? साक्षात्कारामध्ये मला सांगा तुम्ही. इस्लाममध्ये भेटलाय, ख्रिश्चनामध्ये भेटलाय, बौद्धामध्ये भेटलाय, इसाईमध्ये भेटलाय, पण हिंदू समाजामध्ये देव का भेटलं? पुरावरी देव संतान माझ्या भेटलं. कसे आले ते? माणूस होऊन आला. भगवान कृष्ण माणूस होऊन आला. राम हा माणूस होऊन आला. कलियुगामध्ये आल्यानंतर कलियुगासारखं वर्तन करावा लागतो. एखाद्या नटाला जर राजाचा सोंग दिला त्याला राजासारखी संपादनी करावं लागतं. त्याला राजासारखी संपादनी करावा लागतो. म्हणून भगवंता भक्तांसाठी अनेक सोंगा घेतले. याचा आम्ही सोंगे घेतलेले आनंदी पुढेही बौद्ध करणे आहे. जसे चरित्र केले नारायणे, राखीता गोंधणे रांगता गोंधणे राखीत आहे. तुमचं भगवंत नट आहे, नटधारे. तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. तुका म्हणजे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. असं का 16 सहस्र बायका भोगून कोणी ब्रह्मचारी असेल का? पण तो परमात्मा आहे. आणि त्यांनी माणसाला 2 स्त्रिया असल्या तर दोन्हीकडे जाणं शक्य आहे का त्याला? तो 16,000 ठिकाणी तो होता भगवंत. उदाहरण पटवून देतो. नारदाने सांगितलं तेव्हा मला एक बायको पाहिजे तुमच्यातली. नारदाला जेव्हा असं की आपण संसार करावं म्हणून ते सगळं तेव्हा मला एक बायको द्या. तेव्हा सगळं मी नसेल ते घेऊन जा. तर नारद 16,108 सदनामध्ये फिरला व जिथे सगळे प्रत्येक ठिकाणी भगवंत हजर आहे. एवढा मनुष्य अवतार धरू शकतो का? माणसामध्ये शक्ती आहे का तेवढी? म्हणून तो भगवंत आहे. षडगुणेश्वर तो भगवंत. साई गुण जिथे वसते तो भगवंत. तो भगवंत आहे. भगवंत म्हणजे काय? त्याच्याकडे 6 गुण आहेत. कुठलेही गुण त्याच्यामध्ये कमी ना. यशस्वी आदर्य 6 गुण त्या भगवंताला कुठेही कमी ना. तो भगवंत.
म्हणून तो कशाकरता मृत्यू लोकांमध्ये येतो. बोलिले वाल्मिक तैसेच करीना आणि वर्तुन जावी ना तिन्ही लोका. भगवंत जन्माला यायच्या अगोदर 60,000 वर्षापूर्वी वाल्मिकांनी रामायण लिहिलं. ब्रह्मदेवाने सांगितलं की तू पुढे राम जन्माला येणार आहेत म्हणून तू रामायण कर. म्हणून त्या वाल्मिकांनी रामायण केलं. म्हणून भगवंताला तसं वागावं लागलं. तर रावणाला आणि कुंभकर्णाला मारण्याकरता रामाला काही वानर घेणं जमा करायची गरज होती. विरोधाची मैत्री करायची काही गरज होती. पण जर रामायण वाढलं पाहिजे, रावण घडायला पाहिजे म्हणून रावण सुद्धा उपकार आहे. त्याच्यामुळे राम जन्माला आलं आणि राम जन्माला आलं म्हणून आपल्याला रामायण भेटलं. आणि त्या रामायणावरती आपण चालतो म्हणून आपण सुखी आहोत. काय विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी तेने आम्ही सुखी, तेने आम्ही सुखी. विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी गळा निर्वा पुढची वर्त करा एकादशी. हे शब्द कोणाचे आहेत? तुकोबारायांचे आहेत. छत्रपती शिवाजी राजांना सांगितलेलं आहे की विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी तेने आम्ही सुखी व्रत करा एकादशी गळा मिळवी गळा मिळवी पुढची. म्हणून तो भगवंत 60,000 वर्षापूर्वी रामायण झाला आणि तो भगवंतानी करून दाखवला. त्या उर्मिलांनी सांगितलं लक्ष्मणाला आज रामा. कारण बुवांच्या घरी गेलो ना, या बुवांची कहाणी सांगणार बुवांना पटणार नाही. ज्याच्या घरी जावं त्यातच गोडवं गावा. दुसऱ्याचं त्याचे दुश्मनचं गोडेगाव त्याला आनंद वाटणार नाही. जो कार्य त्याच कार्यक्रम बोलावा लागतो. पण उर्मिला आणि लक्ष्मणाला विचारलं की तुम्ही वनवासाला चालले आहात, सीतामाई वनवासाला चालले आहे, प्रभू रामचंद्र वनवासाला चाललेला आहे. मग मी आलं काय होईल? तुमची पण सेवा होईल, ताईची पण सेवा होईल, सीतामाईची, राम प्रभूची पण सेवा होईल. लक्ष्मणाला पटलं की बोलतं ते एकदम खरं आहे. लक्ष्मणाने रामप्रभूला विचारलं की दादा माझी तुमच्याकडे विनंती आहे. तर काय विनंती आहे लक्ष्मणा? सांगितलं उर्मिलाचं असं म्हणणं आहे. लक्ष्मणा तू बोलतो ते बरोबर आहे, पण तू ग्रंथ उलटून बघ. त्या ग्रंथामध्ये तिघांनाच वनवास आहे. ग्रंथामध्ये वनवास किती लोकांना आहे? 3 लोकांना आहे. चौथ्याला वनवास नाही तिथं. उर्मिला चौथी होतो ना, उर्मिला ही चौथी होतो, चौथ्याला वनवास नाही. मग त्याचप्रमाणे भगवंताला वागावं लागलं. रामप्रभूंनी रावणाला इथून मारले असता तर तुम्ही मला सीतेला रावणाने चोरून नेली. काय हिंमत होती रावणाची तिला चोरून न्यायची? आणि रावण भिकारी होऊन आला. काय होऊन आला? एवढा मोठा लंकेचा राजा असून तो भिकारी होऊन आला. मला सीतेला हात कुठली मारली त्यांनी? कुठे हात मारला असेल? माई सीता वाट. माई म्हणजे आई झाली ना. रावणाचं संपला सगळं भिपणा संपली. भिकारी झाला तेव्हा त्याला अवकला आली. वैभव साला निघून गेला असती. म्हणून सीता जेव्हा पलीकडे येत ना रेषेच्या पलीकडं तेव्हा अग्निनारायणचे तर आतमध्ये प्रगट झाले. कुठे? झोपडीमध्ये. सांगितलं मैया तू लंकेला जर गेलीच नाही तर राम प्रभू लंकेला जाणार नाही आणि रावण काय मरणार नाही आणि आमची काय सुटका होणार नाही. कोणी सांगितलं? अग्निदेवाने सांगितलं. रावणाच्या बंदीखान्यामध्ये 33 कोटी देव बंदी होते. तेव्हा अग्नीने सांगितलं सीता होऊन मी जातो. सीता माहितीची गडद झाली कुठे? पंचवटीमध्ये. आणि सीतावटीमध्ये रावण आपले अग्नी सीता होऊन बाहेर आला. कुठे? लक्ष्मण रेषेच्या पलीकडे सीता घेऊन रावणाला. रावणाने बाहेर ओढली आणि तिला घेऊन गेला. तो लंकेला कोण गेला? अग्नी गेला. सीता नव्हती गेली. रामाने जेव्हा रावणाचा वध केला, विभीषणाला राजावर बसवलं. देवाने कधी भक्ताला दुःख दिलं नाही. रामाला ज्यावेळेला लक्ष्मण पडला ना तेव्हा रामाला अति दुःख झालं. लक्ष्मण पडल्यानंतर मला सगळं संपलेलं आहे. सुमित्र मात्र जाऊन काय सांगू मी तिथे त्याचा लक्ष्मण पडला म्हणून. उर्मिलेला काय सांगू? कैकई मात्र काय सांगू? कौशल्याला काय सांगू मी? असं प्रभूला दुःख झालेलं आहे. भरपूर दुःख झालेलं आहे. काय? परंतु प्रभूने विचार केला हे सगळं जरी ठीक आहे
पण तो विभीषण मला तो शरण आलेला आहे, त्याला मी वचन दिलं आहे काय, तुला लंकेचा राजा केलेला आहे, त्याला राजा कोण बसणार, मी प्रभू असून क्षणी जर माझ्या भक्तांचं रक्षण करू शकतो नाही मी राम करणार. ही कथा आलेली आहे महाराज सिद्धांत बोध, सिद्धांत बोध ग्रंथ आहे, शहा मुनीने लिहिलेला आहे. दत्त उपासक होतं, जातीने मुसलमान होतं पण दत्त उपासक होतं, त्याने ग्रंथ लिहिलेला आहे कुठला, सिद्धांत बोध. त्याच्यामध्ये ही कथा आलेली आहे. तेव्हा रामप्रभूंनी सांगितलं की मी सगळा करीन पण भक्ताला माझी कमीपणा याचा कामं नाही. म्हणून राम एवढं दुःखामध्ये असून म्हणून लढायला तयार झाला आणि रावणाचा त्यांनी निपात केला आणि विभीषणाला राजावर बसवला. कारण भगवंताचं वचन तसं आहे म्हणून दोवरी दोन्ही भुजावर घेऊन आणि आलिंगया लागूनही त्याचे अंग भगवंत भक्तासाठी अवतीर्ण होत असतो. काय गोपाळकृष्ण भगवान सुद्धा अवतीर्ण झालं. का अवतीर्ण झालं तर पुढे ते जनमध्ये कवी टोला येतो कळवाला म्हणून या साधू संतांची म्हणणे, कारण साधू संत जे आहेत ते भक्तांसाठी आपल्या स्वतःचा कमीपणा घेऊन भक्तांसाठी मोठेपणा करतात. ते साधू संत आहेत. तुकाराम महाराजांनी किती लोकांनी त्रास दिला हो, काही परकीय लोक होती का त्रास दिला, आपलीच लोक होती. म्हणून आपलीच माणसं आपल्याला त्रास देत असतात, बाहेरचे लोक त्रास देत असतात. कुठल्या मुसलमानाने तुकाराम महाराजांना त्रास देते मला सांगा, ज्ञानेश्वर माऊली कोणी कुठल्या मुसलमानाने त्रास दिले सांगा मला तुम्ही. आपल्या माणसाने त्रास दिला, आपल्या माणसाने झेल मारला, आपले लोक ग्रंथ पुरवले, आपलीच लोक आपलेच वाईट असतात. म्हणून आता सुद्धा तेच चाललेलं आहे. आपण जर चांगलं करायला गेलो तर बाकी लोक वाईट करणार पण आहेत. म्हणून भगवंत हा कृपामय अनंत भक्ताचा त्यांनी संभाळ केलेला आहे. भक्ताची या कामासाठी साधूची या प्रेमासाठी सोडलेली लाज. भगवंत काय सांगतात, भक्ताची या कामासाठी साधूची या प्रेमासाठी सोडलेली लाज, भक्तांची कामं करायला साधूवरती प्रेम करायला लाज सोडली. लाज सुद्धा धरीत नाही. त्रिलोक्याचा धणी एवढा मोठा नाही काय आहे काय तो सकाळी बाई तुझं नवाला सांगू काही, त्रिलोक्याचा धणी म्हणतो यशोदेची आई. तू त्रिलोक्याचा धणी असणार सुद्धा भक्तांची नीच कामं करतो. शिर्डी गवळीयाची पोरे त्याचे ताक प्यालो बरे उच्चाची चोच, गवल्याची उच्च ताक पिलं भगवंतानी. काय भक्तिप्रेमामुळं. भगवंत हा भक्तीचा मुकेला आहे, भावाचा मुकेला, भाव मुकेला आणि तरी तो भक्तांची चाकरी. भेटी आला भक्त सुद्धा भुलला त्याच्या मंजुळा प्रेमा, गौल कयाच्या हाडी करी तो भक्तांची चाकरी. भक्त कबीरा कृष्ण कृपाळू, विणू लागते शेले शाळू, बैसोनी मागावरी करी तो भक्तांची चाकरी. तो भगवंत भावाचा विकला आहे, त्याला पैसा लागत नाही, अडका लागत नाही. मला एक महाभारताचा प्रसंग सांगतो. दुर्योधनाने एक दिवशी भगवंताला जाऊन बोलवलेलं आहे, हे देवा अरे पांडवांनी तुम्ही तिचे सखे झाले दोघे, ते पण तुझ्या हाताचे पोरगे आहेत, आम्ही पण तुझ्या हाताचे पोरगे आहेत, पण तू नेहमी पांडवांच्या घरी काय येतोस. ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या पुन्हा दोरकीचा राहणार पांडवा घरी आणि तू पांडवांच्या घरी काय येतो, आमच्या घरी कधी येत का ना तू, असं दुर्योधनाने प्रश्न केलेला आहे. त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं की मला रोज बोलवतात म्हणून मी येतो, तुम्ही कधी बोलवितच नाही. मला कोणी पाहुणा येतो का, आपण एक दुसरे बोलतो बुवा आमच्या घरी आहे, किती बुवा येतील, तुम्हाला नाही का कोणी आपल्या घरी नाही येणार. मग मी बोलतो बोलवतो म्हणून मी येत नाही बोलते. मग आता पुढच्या रविवारी आमच्याकडे जेवायला जा. भगवंताला आमंत्रण दिलेलं आहे दुर्योधनांनी, पुढच्या रविवारी आमच्याकडे जेवायला जा. पण ठीक आहे मी तुम्ही बोलवतो मी. दुर्योधनाने काय केला, दुष्ट बुद्धीचा दुर्योधन, दुसऱ्याचं वाईट करणारं दुर्योधन काय त्यांनी मोठा खड्डा खोदला. खड्ड्यामध्ये तरवारी ठेवल्या पाजवलेल्या, त्याची माती जरी बसली तुकडा झाला पाहिजे असे त्या खड्ड्यामध्ये तरवारी ठेवल्या आणि वरती सुंदर मंचक बनवला. एवढा सुंदर की बघणारा असं वाटतं की खरोखर अवलंबन मंदिर आहे. सिंहासन बनवला आणि भगवंत आले मोठा पुढे म्हणजे स्वागत करायला. दुर्योधन दुसरे सोडून चकुली वगैरे मोठा सैनिक गिरी घेऊन डेंडबाजी घेऊन भगवंताचं स्वागत करायला, या भगवंता या भगवंता.
अरे भगवंत या 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 भगवंत सगळा वरती बसा, भगवंत सगळा मी खाली बसतो, खाली बरा आहे काय एवढे मोठा माणूस आहे मी. गायत ना मी गवले आहे, तुम्ही राजेलो का नको नको देवा तू वरती बस. ऐकत नाही बिलकुल, एवढी जबरदस्ती करायला लागले. जो पावला एखादा निवृत्त होतो आणि मग शेवटी सोप्यावर बसतो. भगवंत निवृत्त झालं, भगवंतांनी काय केलं, त्या सिंहासनावर लाथ मारला तो धर्मबद्ध सिंहासन पटकन बाजूला उडला आणि आतमध्ये टकटक करणारी दरवाजे होत्या. चांगला दुर्योधना, तुझ्याकडे मी येत त्याचं कारण हाच आहे काय, का तुमची बुद्धी दृष्टी आहे, तुमचा मन साफ नाही काय. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. भाव शुद्ध पाहिजे. तुमच्या मनामध्ये कचरा आहे, तुमच्या मनामध्ये कुबुद्धी आहे. तू दुसऱ्याचं वाईट करणार दुर्योधन, दुसऱ्याचा संसार अडक करणार तो दुर्योधन. पांडवांचा आणि कौरवांचा तेवढाच अधिकार होता राज्यावरती. शक्ती भाव होते ते दोघे. कोण, पांडुराजा आणि धृतराष्ट्र. त्यांनी सांगितलं की एक सुईची टोप्यावर त्याला मी जमीन देणार नाही. काला देणार नाही की मालक नव्हते. स्वतः भगवंत गेला शिष्टाई करायला, तरी पण त्यावेळी दिली नाही. त्यावेळेला संघर्ष घडत असतो. आपण जर भावकीमध्ये जर प्रेमाने जर वाटे केले तर संघर्ष घडत नसतं. तर एखाद्या वेळेला मर्डर सुद्धा व्हायचा संभव असतो. तर भगवंतांनी सांगितलं तुम्ही वाईट लोक आहेत, मग जेवायला ऐकून तुमच्याकडे जेवायचं नाही. तो दुर्योधना संधी गेलो, विदुराच्या घरी आलो आणि आवडीने काढण्यात आलो गोंधळ्याची पेज. भगवंत तिथून निघले आणि विदुर काकाच्या घरी जेवायला. दणदणीत कन्या रांगल्या होत्या. विदुर काकांच्या पत्नीने ते भगवंतांनी घालं. एवढा भगवंतांचं काम करतो, तो गरिबाची सेवा करतो. गरिबावरती कशामुळे करतो, तो भावामुळे करतो. तुम्ही किती श्रीमंत आहात तू देव बघत नाही, तुम्ही किती गरीब आहे तू देव बघत नाही. तू फक्त एकच बघतो, तुझा भाव बघतो. तो भाव भुकेला आणि भावविण भक्ती, भक्तीविण मुक्ती आणि बळविण शक्ती बोलू नये. भाव पाहिजे. भाव जर नसेल तर त्याला पालवला आहे काय. आपण पंढरपूरला गेलो, पंढरपूरला आपण एखाद्या भिकारी आपल्याकडे पैसे मागतो, पैसा दे, आपण त्याला भडकावून आणि पुढे पळत सुटतो. देव माणसामध्ये नाही, देव देवळामध्ये नाही, देव माणसामध्ये आहे. कारण भगवंताचं खूप वचन आहे की जे जे रेटे भूत ते ते वाणिजे भगवंत, ते भक्तियोग साधांत पाठचा माझा. भूत म्हणजे प्रत्येक जीव आहे, म्हणजे जीवाचे जो कळवाला जाणील तो भक्त. तुकाराम महाराजांचा एक प्रसंग आहे, एवढा पूर्ण करतो मी. पंढरपूरची वारी आहे, बऱ्याच दिंड्या निघालेल्या आहेत. तर भगवंतांनी पंढरपूरला बोर्ड लावला की पंढरपूरला येईल तो वैकुंठाला जाईल. पंढरपूरला येईल तो वैकुंठाला जाईल. रुक्मिणी मातेने प्रश्न केला, देवा आणि तुझे 10 लाख 20 लाख भक्तात पंढरपूरला येतात, एवढ्यांना वैकुंठाला जागा कुठे होईल. रुक्मिणीला सांगितलं देवाने, रुक्मिणी तसं नाही, आणि एखादाच वैकुंठाला न्यायचा, एखाद्याने वैकुंठाला आले काय, एखाद्या सर्व वैकुंठाला न्यायचे. मग तुला जर परिस्थिती बघायची असेल तर माझे बरोबर चल काय. ते गेले आणि गाडीसर नदी आपली आणि जबडीचं पूल आहे, त्या पुलावरती चिखलामध्ये भगवंत गाय होऊन बसली, दुखले सगळे. आणि रुक्मिणी मातेने एका म्हातारीचा रूप घेतला, म्हणजे गायला काढण्याचा प्रयत्न करतात. तर बऱ्याच दिंड्या चालल्या, चांगले चांगले कपडे, चांगले धोतर, चांगले पेटे. तेव्हा तितकं हात मारतात, बाबांनो माझी गायला एवढी गाणं बाबांनो, ही गाय माझी चिखलामध्ये रुपलाय, ते उगीच जाता दूर गेल्यानं हीच पंढरपूर या गायला काढा, मला इथेच पांडुरंग भेटेल. कितीतरी हजारो दिंड्या तिथून गेल्या, पण कोणाला दया आली नाही की या म्हातारीची गाय आपण काढावी म्हणून. म्हातारीची गाय आपण काढावी म्हणून कोणाला दया आली नाही. लाजता महाराजांची दिंडी आली. कोणाची? तुकोबाराय. तुकोबारायांची दिंडी आल्यावर त्या म्हातारी रुक्मिणी मातेने प्रश्न केला, अरे बाबांनो माझी गाय काढा, कशाला जातो दूर गड्यानो, हीच पंढरपूर. तुकोबाराय विटा आपल्या घालता दुसऱ्याकडे दिला. नागतापूरचा विचार न करता त्या नदीमध्ये उडी टाकली आणि गायीला काढण्याचा प्रयत्न करायला लागला. कपडे मागणे किंवा घात झाले त्याची पर्वा नाही. महाराजांनी गाय काढायला लागले, तशी तशी गायच्या आतमध्ये जायला लागली.
जेवढा प्रयत्न करीत तेवढी गाय चिखलामध्ये रूपाला लागली. तर तुकाराम महाराज सांगला की भगवंता किती जरी आज जरी तू गेलास तरी तुला मी सोडणार नाही. काय सांगितलं? म्हणून रुक्मिणीला जेव्हा तुम्ही तुकाराम महाराजांना भेट दिली सांगितलं रुक्मिणी हा एकच वैकुंठाला न्यायचा. काय सांगितलं? 40 लाख तरी पंढरपूर लोकांचे सगळे वैकुंठाला जाऊ शकत नाही. हा एकच हिरा आहे, याला वैकुंठाला न्यायचा आहे. सगळं तुकाराम महाराज होऊ शकत नाही किंवा सगळं ज्ञानेश्वर महाराज होऊ शकत नाही. तर ज्यावेळी आपले प्रपंचावरती पाणी सोडलं, माऊली किती हाल सोचले की प्रत्येकाला ठाऊक आहेत. एवढा कधी हाल सोचले पण धर्माचा कधी आवेग केला नाही. वडील जे करते त्या नाम धर्म ठेवती येर ते अधिष्ठिती सर्वजण. ते आपल्या वडिलांचा धर्म आहे, तो आपला धर्म आहे. त्या पद्धतीनं भगवंत पांडुरंग परमात्मा काय पहिला अवतार भगवंताचा झाला प्रभू रामचंद्र, दुसरा अवतार झाला भगवान श्रीकृष्णचंद्र आणि तिसरा अवतार झाला पुढे वैकुंठेची मूर्त आली भीमाती. वैकुंठाला होती पुंडलिकासाठी भीमाती आली. लाडका तो हरी यशोदेचा, द्वापारामध्ये यशोदेचा लाडका होता भगवंत. तो लाडका तो हरी यशोदेचा गोकुळात आणि चोऱ्या केल्या फार म्हणून समोर उभं केला. तुकाराम महाराज बोलतात गोकुळात आणि चोऱ्या केल्या फार म्हणून समोर उभा केला. तुका म्हणे चोर धरला पुंडलिक. त्या चोराला कुणी पकडून ठेवलं? पुंडलिकाही पकडलं. आज आपल्या लाखो लोकांना नवीन 40-40 लाख लोकांना पांडुरंगाचं दर्शन होतं आणि ते चरणावरती. तुम्ही भारत भूमीमध्ये कुठे फिरा तुम्हाला भगवंताच्या चरणावरती दर्शन नाही. 18 फुटावरती, 20 फुटावरती, 10 फुटावरती दर्शन आहे. पण पंढरपूरला आणि आळंदीला तुम्हाला प्रत्यक्ष माता टेकाला त्या परमात्म्याच्या चरणावरती निघतो. ते आपलं वारकऱ्यांचं भाग्य. वारकरी पंथ हा अनादी काळापासून चाललेला आलेला आहे. आज सोन्या बोलायचा वारकरी पंथ नाही. आदिनाथ गुरु सकळ हिंदांचा आणि मच्छिंद्रचा याचा मुक्ती शिष्य. मच्छिंद्रानं बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओरला गहिणी गहिणी प्रसादीने मुक्ती दाताला आणि ज्ञानदेवा झालं दिले. अनादी काळापासून पंथ या आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथ उमा बीज प्रगटले मैत्रीला सदस्यची त्याची प्रमुखला गोरक्षात पूर्ण कृपा केली. गहिनीनाथचा वैराग्यचा आपला सप्रेमणीवाला ठेवाचं लावला जास्त होतं. निधन व निसंग विसरतामयी आणि सुखानंदाचा देश फिरावला. विरक्तीचे पात्र अन्वय सुख एवढी समीक्षा आणण्याचा विरक्तीचं पात्र हे निवृत्तीनाथ होतं. विरक्तीच पाहिजे म्हणून त्या गहिनीनाथाने त्याला उद्देश केला. विरक्तीचे पात्र आणण्याचे सुख आणि एवढी समीक्षा आणण्याचा निवृत्ती गहिनी कृपा केली. पूर्ण पुढे पावलं कृष्णनामे झालेली सेवा परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, भगवान योगेश्वरांच्या चरणी आणि समर्थ म्हणलेल्या माता भगिनी तसेच संत मायबाप यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. संतांचे नतमस्तक होतो आणि माझे शिवलायचे पूर्ण विराम देतो. कुंडली कवरदा हरिच श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान श्री जय.